जलगांव शहर में सफाई व्यवस्था बुधवार को पूरी तरह प्रभावित हो गई, जब बीवीजी इंडिया लिमिटेड के 900 से अधिक कर्मचारियों ने वेतन में लगातार हो रही देरी के विरोध में काम बंद आंदोलन शुरू कर दिया। कर्मचारियों का आरोप है कि उन्हें हर महीने वेतन 15 से 20 दिनों की देरी से मिलता है, जिससे परिवार का खर्च चलाना मुश्किल हो गया। कई बार कंपनी से शिकायत करने के बावजूद समस्या का समाधान नहीं होने पर कर्मचारियों ने सामूहिक रूप से काम बंद करने का निर्णय लिया। हड़ताल के चलते आज शहर में एक भी घंटा गाड़ी कचरा संग्रहण के लिए नहीं निकली, जिससे शहर के कई इलाकों में कचरा उठाव पूरी तरह ठप हो गया। इसका सीधा असर शहर की सफाई व्यवस्था पर पड़ा है और नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। आंदोलनरत कर्मचारियों का कहना है कि जब तक वेतन समय पर देने सहित उनकी मांगे पूरी नहीं होती, तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। अब शहरवासियों की नज़र कंपनी प्रबंधन और प्रशासन के अगले कदम पर टिकी है। सभी को उम्मीद है कि जल्द समाधान निकालकर सफाई व्यवस्था को सामान्य किया जाएगा। इस खबर में वेतन में देरी और अन्य आरोप कर्मचारियों द्वारा लगाए गए हैं। बीवीजी इंडिया लिमिटेड की आधिकारिक प्रतिक्रिया फिलहाल सामने नहीं आई है। कंपनी का पक्ष प्राप्त होने पर उसे भी प्रमुखता से प्रकाशित किया जाएगा। काल तुमचा पगार रखडलेला आहे, काय मागणी आहे तुमच्या आज या ठिकाणी? तुम्ही आमचं म्हणणं आहे की आम्हाला पगार टायमावर करा, याच्या विरुद्ध आमचं काही म्हणणं नाही आहे. पगाराचंच मागणी आहे आमची वाली. दर ही तुमची दर 10 महिन्याची तारखेपर्यंत पगार झालाच पाहिजे आमचा वाला. दर महिन्याचीच भूमिका आहे हो, तुमची. दर महिन्याचीच बोम आहे. काय मागणी आहे? दुसऱ्या महिन्याचा अटकला ना, मागचा महिना भरून आज 15 तारीख येऊन गेले ना, वरे 15 दिवस पडून गेले ना. मग आता काय करायचं? आणि दर महिन्याला हेच बोम आहे. दर महिन्याला होतंय ना. जर टायमावर पगार झाला तर ही अडचण येणारच नाही. जो तो त्या कामाची पडली आहे सगळ्यांनी, पुरे कामच करतील ना. कशाला रिकामे असे आंदोलन करतील ना, कशाला कामं बंद ठेवतील? बीजीकडनं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी त्रास दिला जातोय का काम करून? का ठेकेदाराकडून काही त्रास आहे का तुम्हाला या संदर्भात? सर आम्हाला तर नाही अजून. बाकीच्यांना इतर कामगारांना हो, आता ज्यांना असेल ते बोलतीलच ना. ठीक, तुमचं नाव? विमला शोकपार. आणि बस एवढी मागणी आमची वेळेत झालीच पाहिजे पगार आमची. किती महिन्यापासून थकीत आहे? आता म्हणजे 1.5 महिना झाला आमच्याकडे. 1.5 महिना. हो, म्हणजे दुसरा महिना अर्धा भरून गेला. आम्हाला सांगण्यात आलं आहे की 7 तारखेपर्यंत तुमचा पगार होईल, पण आता आजची तुमची 15 तारीख येऊन गेली. मागच्या महिन्यात पण तसंच झालं. मग जर इतकं उशिरा पगार येईल तर आम्ही काय करायचं? गरीब लोकांनी राहतात, घर गाड्याचे काही दुकानवाले असतात, काही भाजीपाल्याला उधार तेच समजते आमची. त्यांचं म्हणणं पडलं बा आम्हाला नगरपालिकेवाले ते काय चेक देता नाही म्हणे, त्यांच्या सह्या करता नाही म्हणून पगार होत नाही. मग आता याचं पुढे काय करायचं बघा. किती तारखेला होतो पगार तुमच्या नियमानुसार? सांगितलं आहे पण 10-12 होतो, पण आता 2 महिने झाले रेग्युलर काही होत नाही. तर या शहरातल्या घंटागाडी संदर्भातला जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे, काय तुमच्या मागण्या काय आहेत नेमक्या आज? मागणी असं आहे की पगार आमचा टायमावर व्हायला पाहिजे. आज महिना होऊन आम्हाला 15 दिवस झालेले आहेत, तरी पगार नाही. दर महिन्याची अडचण आहे. पगाराची विचारणा केली 2-3 दिवसात होईल. महापालिका बिल पास करत नाही असं सांगण्यात येतं बीवीजीचे अधिकारी त्यांच्याकडून. खाली करा लोकांशी. तुमच्या आता काय मागण्या आहेत मग यामध्ये? मागण्या पगार आमचा जो पगार ठरलेला होता तो पगाराने आम्हाला पगार मिळावा. 650 टेंडर काढलेलं वाटतं आणि त्या टेंडरनुसार आम्हाला पगार मिळावा एवढी आमची मागणी नाही. आणि 10 तारखेच्यात आमचा पगार व्हायलाच पाहिजे. दरवेळेस किती कोणत्या तारखेला तुमचा पगार होतो? 15 ते 20 तारीख होते. PF यांनी आम्हाला PF 36 रुपये डिक्लेअर केला होता. 36 रुपये आम्हाला एकही कर्मचाऱ्याला पडलेला नाही. जे किट दिलेले ड्रेस कोड आहे कंपनीचा, त्या ड्रेस कोडचे पैसेसुद्धा दर महिन्याला कट केलेले जात आहे आमच्याकडून खात्याकडून. आता 475 रुपये हजेरीनं आम्हाला पेमेंट पडतं आहे, पण त्याच्यातही कपात होते. दर महिन्याला वारंवार कोणत्याही कर्मचारी यांना विचारपूस करतो कसले कट झाले बघतो. मला स्वतःला 10 दिवसाचं पेमेंट टाकलं होतं यांनी. TDS कटलेला आहे 4,500मध्ये. TDS काटलेला आहे यांनी. तुमचा TDS 4,500 काढला. 4,500 पगार पडला, त्याच्यात TDS पण काटला गेलेला आहे. किती कापला गेला? ते सांगत होते आम्हाला 4750 रुपये रोज पाहिजे होता, 4500 रुपयाला TDS लागत नाही. आणि ड्रेसचे किती कपात होता? हां, ड्रेसचे किती कपात? ड्रेसचे जे एकनी क्लिअर करायचे पगारा म्हणे आम्ही त्यांनी रेड्डी सरांनी डिक्लेअर केलेलं आहे कामगार अधिकाऱ्यांकडे. तुम्ही आता अधिकाऱ्याशी कोणाशी संपर्क वगैरे साधलाय नाही, का? अधिकारी आमचे कोणा जोडा आले नाही बोलायला. नाही, तुम्ही संपर्क साधला का कामगार त्यांना? अधिकारी कैलास साथे म्हणून आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली. काय म्हटले ते? हां, त्यांनी लेखी स्वरूपात रेड्डी सरांकडून लिहून घेतलेलं होतं की 7 तारखेला पगार करा. तर 7 तारीखनी पण निदान 10 तारखेला तुम्ही पगार करा त्यांचा. आज 10 तारीख उलटून 5 दिवस झालेले. तुम्ही आज हे पवित्रा घेतलेला आहे गाड्यांना सोडण्याचा, पण मग तुम्ही आज जे करताय हे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधलेला आहेच का या संदर्भात? नाही, आम्ही कुणाला नोटीस वगैरे काही दिलेली नाही आहे.
या संदर्भात मागे काही घटना घडली होती, नेमकी काय होती? मागे घटना अशी घडली होती, एक कर्मचारी आमचा रवींद्र आहिरे म्हणून ऑन ड्युटी होता. तो ITR रॅमला त्याचा हात घंटागाडी 4 इंचच्या ज्या घंटागाड्या आल्या त्या हानिकारक आहेत. सोनवणे, रवींद्र सोनवणे म्हणून त्यांच्या हात 4 बोटं गेलेले, अक्षरशः एकच बोट आहे. आयकॉन म्हणून हॉस्पिटल आहे, तिथं यांनी ट्रीटमेंट केली, 1 लाख रुपये भरपाई केलेली आहे. आणि यांनी जे लिहिलेलं होतं बा SIच्यात या व्यक्तीशी आमचा एकही संबंध नाही असा उल्लेख यांनी केलेला आहे. काय मागणी आहे शेवटी तुमची आता? मागणी आमचा जोपर्यंत पगार होणार तोपर्यंत आम्ही बंद आंदोलन करत आहे. आणि जोपर्यंत पगार पण झाला पण आम्ही आमच्या मागण्या पूर्ण लेखी स्वरूपात घेऊ तेव्हाच आम्ही काम चालू करू. कामगारांना वारंवार मानसिक त्रास दिला जातो असाही तुमचा आरोप आहे. नेमकी काय कोणता चढ होतं आमच्यासोबत. जेव्हा आपण कर्मचारी इथं आला ना, कर्मचाऱ्याला सांगता घरी जा, काही कारण नसताना हे वजन मागता. मुलांना मोठे कॉम्पॅक्टरवाले त्यांना वजन मागता. आता आम्ही कचरा भरता, हे वजन कुठून आणणार आहे? कारण आता आयुक्त साहेबांनी पण नोटीस काढलेली त्यांची, जे मागची बिलं होते ते बिलांची चौकशी करा, बिलं कसं काय निघाले व तुमचे. हे वजन कशा पद्धतीने मागतात? वजन बघ तुम्ही वजन द्या, माती वगैरे काय भरायची ते भरा. आता लेबर त्याच्यात फसतो हे फक्त सांगून चालले जात आहे. म्हणजे ठेकेदाराचं म्हणणं असं आहे, कर्मचाऱ्यावर यांनी आरोप लावलेला होता. कर्मचारी 8 दिवस घरी होता. नाही ठेकेदार असं म्हणतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत माती भरा का दगड भरा, तुम्ही वजन वजन मागता पाहिजे आम्हाला. असे ठेकेदार म्हणतात. हो, ठेकेदार कोण? ठेकेदार BVG भारत विकास ग्रुप. ठीक आहे, तुमचं नाव? जयेश सपकाळे. तुमचं इथं काय म्हणून पद आहे? मी इथं ड्रायव्हर म्हणून आहे. ठीक आहे.